नमस्कार मित्रांनो, एम स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीसमध्ये पुन्हा मेगा भरती होणार का, तर याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर यावर्षी पुन्हा भरती निघणार का, तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघूयात. आणि काही मुलांचं म्हणणं आहे, जर भरती निघाली तर यावर्षी जसे SRPFला जागा होत्या तशाच जी भरती निघेल तिच्यामध्ये जागा निघणार का, तर याच्याबद्दलही सविस्तर माहिती बघूयात. काही महिलांनी सुद्धा मला 25,000 पदांची जी महिलांची भरतीबद्दल शासनाने सांगितले, तर त्याच्याबद्दल काय माहिती आहेत तर तेही बघूयात. आणि वाढ जे मुलांचे लागत आहेत, काही मुलांना वयोमर्यादेमध्ये वाढ करून लागत आहेत, तर याच्याबद्दल काही माहिती आलीत का समोर, तर त्याच्याबद्दलही आपण याच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूयात. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, भरपूर मुलांचा प्रश्न आहे की यावर्षी पोलीसमध्ये भरती निघेल का, तर याच्यापूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवला आहे की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की यावर्षी पोलीस भरती निघेल का. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करतो आहे, जी आपली पुढची भरती निघेल तर ती जानेवारीपर्यंत आपली जाईल. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जे आपली भरती निघू शकते, कारण की आता हा महिना पूर्ण निवडणुकीमध्ये जाणार. पुढच्या महिन्यामध्ये जे राहिलेली भरती कंप्लीट होणार, म्हणजे हीच भरती आपली पूर्ण झालेली नाही. जेव्हा ही भरती पूर्ण होईल तेव्हा नेक्स्ट भरती आपली नक्की निघेल. फक्त जे GR आहेत, रिक्त जागेचा GR वगैरे, तो आपल्याला डिसेंबरच्या पूर्वीच कळणार आणि तो आलेला सुद्धा आहे. फक्त इतके पूर्ण जिल्ह्यामध्ये किती पदे आहेत याच्याबद्दल माहिती अजून आपल्याला कळलेली नाही. आणि भरती होईल फक्त इतकं की भरती जशी यावेळेस जेवढ्या पदांसाठी झाली तेवढ्याच पदांसाठी भरती होईल म्हणून सांगता येत नाहीत. कारण की यावेळेस पदे कमी पण असू शकतात, जास्त बी असू शकतात. कारण की शासनाने सुद्धा सांगितलं आहे महिलांसाठी सुद्धा आहेत 25,000 पदांची भरती करणार आहोत. पण ते निवडणूक झाल्यानंतरच आपल्याला कळेल की नेमकी याच्यामध्ये किती सत्यता आहे माहितीमध्ये. ते तर निवडणूक झाल्यानंतरच कळेल आपल्याला. आणि SRPFमध्ये जागा निघणार का, काय मुलांचं म्हणणं आहे. तर SRPFमध्ये माझ्या तरी वैयक्तिक माहितीनुसार जेवढ्या यावर्षी जागा SRPFमध्ये निघाल्या होत्या त्याच्यापेक्षा कमीच जागा होऊ शकतात. कारण की यावेळेस SRPFच्या जागा जास्त होत्या त्याच्या मागलच्या वर्षीच्या तुलनेने. आणि जशी याच्याबद्दल माहिती समोर येईल तर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की सांगेल.